आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाना अवघे रूपे तुझी देवा वंदु भावे करू सेवा महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुर्ति प्रदेशं वेदिन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणा करा
नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो भक्त कल्याण मूर्ती नमो भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा मस्तकही पायावरी या वारकरी संताच्या नमो चंड मारतंड तू खडगधारी उभा जेजुरीलासे सुख्यकारी करी शूर शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा आगा माणसेचा वरा देवराया असावी श्रीची कृपा छत्र छाया कृपा छत्र छाया विठ्ठल 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 हरे विठ्ठल कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। आज चंपाषष्ठीचा दिवस असल्यामुळे भगवान श्री खंडरायाचं नमन पण प्रार्थनीय आहे म्हणून मल्हारीची वारी आपली होणार। वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हो अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी 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 मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची 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 वारी वारी मल्हारीची देईगा का मल्हारीची वारी इच्छा मुरलीसी पाहू नका पडाल नरका द्वारी।
बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी वारी वारी देई गा का मल्हारीची वारी विठ्ठल विठ्ठल पशुपतिनाथ भगवान की जय। उतरणी गेला उतरणी प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग हा संत हृदय सम्राट विश्वसंत विश्वोद्धारक जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायने आपल्या स्वस्थितीला झालेली अवस्था तुम्हा आम्हा सर्वांच्या समोर प्रकट केलेली आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाचा थोडक्यात आपण भावार्थ बघून घेऊया। जगद्गुरु तुकोबराय या अभंगामधून आपल्याला स्वस्थितीचं वर्णन सांगतात। जगद्गुरु तुकोबरायचे जे काही अभंग आहेत, प्रत्येक संताचे जेवढे काही म्हणून अभंग आहेत ते एका अवस्थेनुसार निर्माण झालेले आहेत। महाराजांनी एका ठिकाणी बसून आणि एक शिष्य असणार लिहिणारा असं महाराजांनी लिहिले नाहीत। ज्या त्या अवस्थेमध्ये ते अभंग महाराजांचे प्रकट झालेले आहेत। आणि हा जो अभंग आहे महाराजांचं जीवन आपण तीन दशकां पाहू। एक संसारिक जगद्गुरु तुकोबराय, एक साधक जगद्गुरु तुकोबराय आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये सिद्ध जगद्गुरु तुकोबराय। विठ्ठल आज जो आपण अभंग निवडलेला आहे हा कोणत्या दशेतला आहे महाराजांचा? अभंग वाचल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल वेणीकर मंडळी, बरोबर आहे का नाही? कोणत्या अवस्थेतला अभंग आहे आपला? हा सिद्ध अवस्थेतला अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय आता हात विनवणी करून म्हणतात, भगवंता आता आम्ही न देखो अवगुणा, इथून समोर मी कुणाचे अवगुण पाहणार नाही। पापी पवित्र शहाणा, कोणी पापी आहे आणि कोणी पवित्र आहे आणि कोण शहाणा हे सुद्धा बघणार नाही। का? समदृष्टी अवघी रूपे तुझी देवा, आता मला कळालं या सर्वांमध्ये तू आहे, त्यामुळं वंदू भावे करू सेवा। आणि मला तुझ्या भक्तीशिवाय कशाची चाड नाही, मज भक्ती सवे चाड नेने पाषाण धातुआ। महाराज म्हणतात तुझी भक्ती करण्यासाठी मला आता कुठं दर्या खोऱ्याला एका विशिष्ट ठिकाणी माझं श्रद्धास्थान बनवण्याची गरज नाही, कारण की तू आता कुठं कुठं आहे हे माझ्या निदर्शनाला आलेलं आहे। मग यासाठी बघणं देवा, मला प्रत्येक ठिकाणी तुझं स्वरूपाचं दर्शन होतं, मग त्यासाठी जर तू म्हणला माझ्यासाठी विष सुद्धा प्राशन कर, तर देवा तुका म्हणे घोटी आणि विष अमृत तुझ्यासाठी काय कारण आहे? काय कारण आहे? तर महाराज सांगतात अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा। विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दाशः अर्थ तुमच्या समोर मांडलेला आहे। चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज सप्ताहाचं 4थं वर्ष आहे। अखंड हरिनाम सप्ताहानं 4थ्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि 4थ्या वर्षामध्ये पदार्पण केल्याच्या नंतर मोठ्या उत्स्फूर्तीनं हा कार्यक्रम सोहळा साजरा केला जातो। या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे गुरुवर्य वंशीकरजी बाबा यांचा सर्व काही शिष्य परिवार आणि या गावचे महान संत होऊन गेलेले अगोदरचे गुरुवर्य सखारामजी बाबा, या गावचं नाव जे आहे सुलतानपूर नाही, मेन म्हणजे परकीयांचं आक्रमण झाल्याच्या नंतर या गावचं नाव बदलल्या गेलं सुलतानपूर। वाच बरोबर।
पण या गावचं मेन गावाचं नाव आहे सिद्धपूर. आणि सिद्धपूर नाव ही कशान पड आज आम्हाला भगवान सिद्धेश्वराचं दर्शन घेतल्याच्या नंतर कळालं. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. भाग्यवान मंडळी सिद्धपूरची. भगवान शंकराची ज्यावेळेस आम्ही ते भगवान शंकराचं पिंड बघितलं तर आम्ही महाराज लोक आजच आतमध्ये गेलो आणि दर्शन घेतल्याच्या नंतर एक वेगळी अशी आभा तिथं प्रकट होती महाराज. आजचा जो सोहळा आहे भगवंताचं नाव काय सिद्धेश्वर. आणि अनादी कालापासून सिद्धेश्वर जिथं विराजमान आहे ते आळंदी ठिकाण आहे. कार्तिक वारी आत्ताच झालेली आहे आणि कार्तिक वारीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचे सप्ताह झाले. आणि असं मला वाटते की हा कार्यक्रम दुसरी तिसरीकडे नसून हा प्रत्यक्ष आळंदीमध्ये कार्यक्रम आहे. विठ्ठल विठ्ठल. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सोहळा स्वर्गी नाही. 84 सिद्धांचा चित्त भेटी मेळा. 84 सिद्धांचा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गी नाही. 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा. 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा तिथं होत असतो जिथं सिद्धेश्वर नांदायला असतो. बरोबर आहे का नाही. मग आपल्या गावातही 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा आहे व ते सिद्धेश्वर आणि इकडं विराजमान असणारे आपले पशुपती जगन्नाथ भगवान. पशुपती जगन्नाथ भगवान परत आपल्या गावाला एक भगवान शंकराचं हे देवस्थान लाभलेलं आहे. आणि या भगवान शंकराचं देवस्थान इथं मोठ्या थाटामध्ये सोहळा संपन्न होतो. त्यामध्ये या मंदिराचे आमचे महंत असणारे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण ऋतिकजी महाराज, अंबादासजी महाराज, आमचे हरणे मामा असतील, आमचे भैया महाराज असतील, गणेश माऊली असतील आणि आदी करून बाबाचे सर्व काही शिष्यगण परिवार सगळ्यांचं नाव मला माहिती नाही आहे. त्यामध्ये आमचे मोठे महाराज शुभम महाराज मागच्या वेळेस कीर्तनामध्ये उभे राहायचं तर कीर्तनकारावर वजन पडायचं. यावेळेस सर्वजण म्हणले महाराज आलेल्या महाराजावरती तुमचं वजन पडते, महाराजाचं वजन कम पडते, त्यामुळं आज तुम्ही बसून राहा. शुभम महाराज, सर्व काही सुलतानपूरकर मंडळी, येसापूरकर मंडळी आणि भानापूरकर मंडळी आणि त्यांनाही प्रतिसाद देणारे वेणीकर मंडळी आज हजर आहेत. आमचे सोनाटीची मंडळी येतात. गुरुवर्य ऋतिकजी महाराज यांचे शिष्य परिवार, बाबाचाही शिष्य परिवार आणि मला आळंदीमध्ये सुरुवातीला ज्यांनी फेटा बांधायला शिकवलं, ज्यांनी फेटा घालून गेला, आमचे श्री हरिभक्तीपरायण गुरुस्थानी असणारे गिरी महाराज तेही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. आणि आमचे गुरुवर्य अमोलजी महाराज संगीत विशारद, मोहन महाराज, दोन्ही मोहन महाराज, अगदी मोहन टाकणारे इथं, मोहन महाराज संगीत विशारद, पवन महाराज माळेकर संगीत विशारद, पवन महाराज लांभाडे आणि आमचे बाबा श्री हरिभक्तीपरायण गुरु घराण्यातले असणारे इंगोले महाराज. आज तुम्हाला चकित झाला असेल, सगळे अपेक्षेनं आलेले आहेत ते एका महान कीर्तनकाराची कीर्तन सेवा ऐकण्याकरता. बरोबर एक नाही, तुम्हा सर्वांना वाटलं असेल की आज एक महान
गुरुवर्यांचं कीर्तन आपल्याला श्रवण करायला भेटल. पण सेवके सांगितले काम ते होतं पण कामा नाही. मी सुद्धा बाबाचा शिष्य आहे. गुरुवर्य माधवजी महाराज इंगोले यांची आज सेवा इथे होते. पण बाबाच्या पायाला थोडं लागलेलं आहे आणि बाबाला शुगरचा त्रास आहे. शुगरच्या त्रासामुळं बाबाला तब्येतीमुळं जास्त फिरता येत नाही आणि प्रवास जास्त बाबाला सहन होत नाही. त्यामुळं बाबा म्हणले, बाळा सुरेश, माझ्या ठिकाणी तुम्हीच कीर्तन करा, सेवा करा. आणि तद्वत आमचे सर्व काही गुरुबंधू मंडळी असतील, त्यामध्ये ऋतिक महाराज असतील, अंबादास महाराज असतील, सर्व काही बाबांचे गुणसेकर बाबाची शिष्यमंडळी. ते म्हणले, महाराज, गुरुची जागा ही शिष्याला घ्यावंच लागते. आणि एका धकरीने तुम्ही बाबाची शिष्य आहात, आता तुम्हीच उभे राहा आणि बाबासारखं जे काय असेल ते तुम्ही वर्णन करण्याचं बघा. म्हणलं, महाराज, बाबाच्या मुखातून जे काही वर्णन निघते ते माझ्या मुखातून निघू शकत नाही. का? बाबांचा अधिकार मोठा आहे. विठ्ठल 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 आळंदीमध्ये साधकाची माऊली, अनाथाचे नाथ म्हणजे आमचे गुरुवर्य माधव महाराज इंगोले आहेत. आम्ही सर्व काही मंडळी बाबाकडेच राहतो. बरं बाबा, तुमचं गुरुघराण येत आहोत, तुम्ही इंगोली आहात. असो, सेवके सांगितले काम ते होतो पण कामा नये. त्या अनुषंगाने तुम्ही मायबापासमोर मी निवडलेला अभंग हा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायचा आहे. मी अगोदर तुम्हाला सांगून गेलो, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनाच्या 3 अवस्था आपण निर्माण केल्या. एक संसारिक जगद्गुरु तुकोबराय, आणि एक साधक जगद्गुरु तुकोबराय, आणि एक सिद्ध जगद्गुरु तुकोबराय. विठ्ठल माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत जी पोहोचवतात ते आमची सिस्टीमवाले मामा, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या. तुमचं आणि आमचं नातं बाबा एकदम गुरुबंधूच्याही पलीकडचं आहे. बरोबर आहे की नाही? कारण तुमच्या हातात आमचे सगळ्यांचे आवाज येतात आणि मेन मशीन माणसाची इथं असते आणि हे कनेक्टर आहे. हे हलवणं सगळं काही तुमच्या हातामध्ये आहे. सुंदर असा आवाज तुम्ही देता. आमच्या गुणीजन मंडळीला पण तुम्ही आवाज देता, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आदी करून सर्व कोणी संत महंतांच्या चरणी मी नतमस्तक होऊन आपल्या कीर्तनाकडे वाटचाल करतो. विठाला सिद्ध अवस्थेतली जगद्गुरु तुकोबरायचा हा अभंग आहे आणि सिद्ध अवस्था आहे महाराजाची. साधक ज्या वेळेला परमार्थाला लागत असतो त्या वेळेला परमार्थ लागल्याच्या नंतर त्याची काही जी अंतःकरणातली भावना आहे ती वेगळ्या पद्धतीची असते. गावामध्ये एखादा नवीन मुलगा ज्यावेळेस माळकरी होतो, माळकरी झाल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणातली भावना ही वेगळ्या पद्धतीची असते. बरोबर आहे का नाही? माळ घातल्याच्या नंतर तो थोडासा इतरापेक्षा स्वतःला वेगळा समजतो. बरोबर आहे का नाही? थोडासा भेद त्याच्या अंतःकरणामध्ये शिरतो. पण त्याच्या मागची पार्श्वभूमी वेगळी आहे की त्याला वाटते आपल्या गळ्यामध्ये माळ पडलेली, आता आपलं निश्चित कल्याण होणार. बरोबर आहे का नाही? माळ घातली आणि माळ घालून योग्य दिशेने आपण चालल्याच्या नंतर आपलं निश्चित कल्याण होणार. आणि त्याची नजर इतराकडे फिरते आणि इतराकडे बघितल्याच्या नंतर वाटते, अरे मी तर माझ्या गळ्यामध्ये माळ आहे आणि यांच्या गळ्यामध्ये माळ नाही. बरोबर आहे का नाही? माझ्या गळ्यामध्ये माळ आहे आणि यांच्या गळ्यामध्ये माळ नाही. थोडासा सुप्त ना अहंकार त्याच्या अंतःकरणामध्ये शिवतो आणि तो अहंकार थोडा डोकं काढायला सांगतो. मग तो जगाला उपदेश देण्यासाठी निघतो. जगाला उपदेश देण्यासाठी निघतो. तीच अवस्था जगद्गुरु तुकोबरा वर्णन सांगतात. जगद्गुरु तुकोबरा सुरुवातीला त्याच पद्धतीने सांगतात
आणि समाजाला शिव्या देऊन सांगतात बाबा. बहुतांश संतांनी या समाजाला शिव्या दिल्यात, शिव्या. पण शिव्या तरी का दिल्या? का शिव्या दिल्या बा संतांनी? बुडत है जाना न देखावे डोळा, बुडत है जाना न देखावे डोळा, येतो कळवळा मनोनिया मननिया, येतो कळवळा मनोनिया. बुडत है जाना न देखावे डोळा, बुडत है जाना न देखावे डोळा, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनो. बुडत है जाना न देखावे डोळा, न देखावे डोळा, बुडत है जाना न देखावे डोळा, न देखावे डोळा, हो हो. बुडत है जाना न देखावे डोळा, न देखावे डोळा, बुडत है जाना न देखावे डोळा, न देखावे डोळा. तो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया, येतो बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हा, ज्या वेळेला लहान बाळ आईच्या देखत उन्हामध्ये खेळत, झालं का? सर्वांनी एकदा असं ताईट बसा मागची, सर्वांनी टाळी वाजवा एकदा. विठाला विठाला. इथे बसलेल्या माता माऊल्याला सांगतो मी, म्हणजे तुम्हाला असं विनवणी करून सांगतो, आपण ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल चालते त्यावेळेस टाळी ही नक्की वाजवली पाहिजे. बरोबर आहे का नाही? विनाकारण कोणी टाळी वाजवते का? रस्त्यानं ढकल्याच्या नंतर कोणी टाळी वाजवतच नाही. आणि ज्यानं टाळी वाजवली त्या लोक मूर्खात काढतात. बरोबर आहे का नाही? आणि टाळी तरी का वाजवायची? टाळी तरी का वाजवायची? तर संतांनी अट्टहास केला आला आपल्याला. संतांनी आपल्याला अट्टहास केलेला. काय अट्टहास केलेला आहे महाराज? टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, हो टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ही चालावी भोगला जाटला भेद, भोगला जाटला भेद, ज्ञान ज्ञानी गावा गोविंद गा. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, वासुदेव बोलतो बोल, कैसा 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 वासुदेव बोलतो बोल.
वाजवायची सुरेश महाराज तुम्हाला सांगतात का? सांगतात का? टाळी वाजवायची मी तुम्हाला सांगत नाही, संतांनी अट्टहास करून सांगितलंय. टाळी वाजवावी, गुढी उभी राहावी, गुढी उभा राहावी आणि वाटही चालावी पंढरीची. बरोबर आहे का नाही? मी असं ऐकलं डॉक्टर साहेबांकडून, डॉक्टर लोकांकडून. महाराज टाळी वाजवल्याच्या नंतर आपल्या शरीरातल्या बऱ्याचशा रोगाचा नाहीनाट होतो. बरेचसे रोग आपल्या शरीरातले नाहीसे होतात आणि विठ्ठल 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 असा मंत्र म्हणल्याच्या नंतर माणसाला हार्ट अटॅक नावाचा रोग आपल्या जवळ येत नाही. कशानं? विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या वेळेस आपण विठ्ठल 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 जप करतो त्यावेळेस विठ्ठल विठ्ठल ठल सगळ्यांनी म्हणल्याच्या नंतर त्याला अनुभव येईल की इथं आपल्या हृदयामध्ये धडका बसतो, थोडक्यात एक ठोका बसतो आणि त्याला प्रेशर बसतो. त्यानं होतं काय माहिती का? आपला जो काही शरीरामधला रक्तदाब आहे तो रक्तदाब कुठं जर चॉकअप होत असेल तर त्याला प्रवाहित मिळते. विठ्ठल. मग आपल्याला अटॅक येणार नाही. कशामुळं? विठ्ठल म्हणल्याच्या नंतर. आणि आपल्या शरीरातील रोग नाहीसे होतील. कशामुळे? टाळी वाजवल्याच्या नंतर. मग जेव्हा जेव्हा मी विठ्ठल विठ्ठल म्हणेन तुम्ही सर्वांनी आळस न देता एकमेकीला न बोलता विठ्ठल विठ्ठल आणि टाळी वाजवायची. विठ्ठल विठ्ठल लक्ष द्या आपण कुठं होतो. लहान बाळ ज्या वेळेस उन्हामध्ये खेळते त्यावेळेस आई आपल्या बाळाला सांगते, ए कारट्या, ए कारट्या, उन्हात नको मरू, उन्हात नको मरू, सावलीमध्ये मर. बरं, हा मर शब्द जे आईनं उच्चारला खरोखर मर आईला वाटते का मरा? कोणत्या आईला वाटते आपलं बाळ मरावं? पण हा मर मनासाठी नसून तो मुलाच्या हिता करता आहे. विठ्ठल विठ्ठल अरे विठ्ठल. तसं संतांनी या समाजाला शिव्या दिल्या, शिव्या दिल्या. किती सांगू तरी न ऐकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील रडतील. संत आपल्याला अट्टहास करून सांगतात की तुम्हाला आम्हाला जो मानव देह मिळालेला आहे ना बाबा, हा मानव देह दुसऱ्या तिसऱ्या कशाच्याही कामा न लागता हा मानव भगवंत प्राप्ती करताच मिळाला. देवे दिला दिला देह भजना गोमटा. महाराज तुम्ही इकडून उभे राहा. देवी दिला देह भजना गोमाटा,
तो या झाला फाटा बाधिकेचा. मग कोणती बाधिका? आपण हे प्रमाण सतत ऐकतो. कोणती बाधिका? देवे दिला देह भजना गुमटा. बर, जी वस्तू ज्याच्या करता आपल्याला मिळाली हे त्याच्या करता न वापरता दुसऱ्या गोष्टी करता जर वापरली तर त्या गोष्टीचा नाश होणार का नाही? त्या वस्तूचा नाश होणार. परिणामी दुःख भोगावं लागेल आपल्याला. हा जीव अनंत काळापासून सुखाच्या शोधामध्ये आहे. बरोबर आहे का नाही? प्रत्येक विषयामध्ये तो सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि भगवान परमात्मा चतुर आहे महाराज. चतुरा तू देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर, हो देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर, जाणून चतुर, देव चतुर. आणि कोणतं जाणून अंतर्वर्त तसे भगवान परमात्म्याने सृष्टी निर्माण केली. ही त्रिगुणात्मक सृष्टी, सत्व, रज आणि तम या तीन विषयानं बांधलेली ही सृष्टी आहे महाराज. देव चतुर. मग भगवान परमात्म्यानं, थोडासा आवाज आहे मला, विको कमी करायचा आवाज द्या. भगवान परमात्म्याने सृष्टी त्रिगुणात्मक निर्माण केलेली आहे. आणि त्रिगुणानं सर्व काही जग व्यापलेले आहे महाराज. तुम्ही आम्ही सर्व काही त्रिगुणाच्या अधीन आहे. आणि एकटा भगवान परमात्माच अजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिदाकाशमेवं वासं भजेहम. एक भगवान परमात्माच निर्गुण आहे. तो गुणातीत आहे, गुणामध्ये बसत नाही. विठाला विठाला. भगवान परमात्म्यानं सर्व विषयाची निर्मिती केली. आणि सर्व विषयाची निर्मिती केल्याच्या नंतर त्यानं सर्व भोग विलास असे एका रांगेमध्ये धरलेत. एका दोन्ही साईडला टाकलेत, दोन्ही साईडमध्ये ठेवले. आणि भगवान परमात्मा एक साईडला उभा राहिला. पण ज्या वेळेस साधक भगवान परमात्म्याची भक्ती करायला लागतो, पण भगवान परमात्म्याच्या भक्तीकडे जसा जसा वाटचाल करतो तसे रस्त्यामध्ये त्याला अन्य विषय त्याला खेचण्याचे प्रयत्न करतात. बरोबर आहे का? अन्य विषय त्याला खेचण्याचे प्रयत्न करतात. आणि तो साधक भगवान परमात्म्याकडे जाता 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 तो विषयाकडे खेचल्या जातो. बरोबर आहे? कोणी कामामध्ये गुंततो, कोणी क्रोधामध्ये गुंततो, तर कोणी धनामध्ये गुंततो. बरोबर आहे की नाही? जगद्गुरु तुकोबराची अवस्था सांगायला लागलो मी. जगद्गुरु तुकोबरा ज्यावेळेस संसारिक होते त्यावेळेस परमार्थाचा त्यांना पाहिजे तेवढा अनुग्रह नव्हता कुणाचाही, म्हणजे सत्संगती नव्हती. पण ज्या वेळेस साधक अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबरायचं जीवन आलं आणि साधक अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबरायचं जीवन आल्याच्या नंतर महाराजांच्या समोर सर्व काही जग असं दुःखानं पीडित दिसलं महाराजांना. हे जग सर्व काही दुःखानं पीडित आहे आणि अन्य विषयाच्या पाठीमागे हे जग लागलेलं आहे. आणि या जगाला सुख कसं मिळणार महाराज? जगाला सुख कसं मिळणार? जगाला सुख कसं मिळणार याचा विचार करता करता महाराजांनी बरेचशा अभंगाची रचना केली. मी सांगून गेलो, किती सांगू तरी ना ऐकती बटकीची. याच्यापेक्षा ही कडक भाषा कोणाची? नाथबाबाची. महाराज नाथबाबाची भाषा आपल्याला ऐका सुद्धा वाटणार नाही, एवढी कडक आहे. पण भाषा का बरं पडली त्यातलं एक सांगतो. नामाविन मुख सर्पाचे ते बीड, हो नामाविन मुख सर्पाचे बीड, हो नाम
जीवा नवे काळ जीवा नवे काळ सर्प आए हरिमुखी गाता हरपल चिंता हो हरिमुखी गाता हरपल चिंता हरिमुखी गाता हरपल चिंता हरिमुखी गाता हरपल चिंता काय सांगितलं महाराजांनी? नामाविनमुख नामाविनमुख जांभळ्या नका देऊ. नामाविनमुख ऐका. नामाविनमुख सर्पाचे ते बीड. किती कडक शब्द वापरलेला आहे. आपल्या तोंडामध्ये जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन नामस्मरण जर नसल तर आपलं तोंड नसून ते काय आहे? सर्पाचं बीड आहे. सर्पाचं बीड. आणि जिव्हा नवे काळ सर्प आहे. आणि आपली जीभ ही जीभ नसून ती कोण आहे? सर्पिन आहे. आणि सर्पिन काय करते? सारखी याच्यावर फुसकारा मार त्याच्यावर फुसकारा मार. संतांनी महाराज आपल्याला साधा सोपा परमार्थ सांगितलेला आहे. साधा सोपा परमार्थ सांगितला. हरी मुखी गाता हरपली चिंता. पण त्यासाठी त्याने सांगितलेलं आहे तुम्ही भगवंताचं नामस्मरण कसं करा? हसता खेळता हरी बोला. कामामध्ये काम काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम. कामामध्ये काम कामामध्ये राम कामामध्ये राम राम काही म्हणा राम जाईल भवशम जाईल भवशम सुख होईल दुःखाचे कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामामध्ये काम काही म्हणा राम वा छान. साधा सोपा परमार्थ आपल्याला सांगितलेला आहे. पण साधा सोपा परमार्थ आमच्या पचनी पडते का हो? बरोबर आहे का नाही? बरं या ठिकाणी कीर्तन आहे. पण याच ठिकाणी जर थिएटरचा कार्यक्रम असता तर थिएटर जर असतं तर तुम्हाला पैसा द्यावा लागला असता. बरोबर आहे का नाही? पैसा देऊन असा पुन्हा चटाया करून टाकल्या असत्या का बसायला? हो. आता ते आमची सोनाटीच आहे. आता आमच्या गावात हे झाले नंतर यात्रा आपल्याला तिकडच आहे. पण त्या जिथं टाक्या बसवतात पिक्चरच्या ती जागा आम्हाला भली भाती परिचित आहे. कशा कशा ठिकाणी ते टाकतात आणि कशी कशी लोक जाऊन तिथं बसतात. बरोबर आहे का नाही? सोपा परमार्थ सांगितलेला आहे. पण तो लोक बरेचसे असे काही लोक दुःख घेऊन येतात. बरोबर आहे का नाही? इथं पण येतात दुःख घेऊन. पण त्यांना माऊली सांगतात जयाचे ऐहिक धड नाही. जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काय. अरे ज्याचं आत्ताच कर्म चांगलं नाही नंतर त्याचं कुठं कल्याण होणार आहे? विठ्ठल विठ्ठल हरे हो. साधू संतांनी सोपा परमार्थ आम्हाला सांगितला पण सोपा परमार्थ आमच्या पचनी पडत नाही महाराज. बरोबर आहे का नाही? सोपा परमार्थ आमच्या पचनी पडत नाही. आणि जो सोपा परमार्थ ज्याच्या लक्षात आला महाराज तो इतरापेक्षा भिन्न होऊन जातो.
इतरापेक्षा भिन्न होतो, नाही नाही या जगामध्ये न राहतो परम तत्वामध्ये तो विलीन होत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या दुःखाचं कारण हे आहे की प्रत्येकाच्या ठिकाणी एक अपेक्षा आहे, प्रत्येकाला एक आस आहे आणि प्रत्येकाला वाटतं माझं सगळ्यांनी ऐकावं. बरोबर आहे का नाही? घरामध्ये पत्नी असती, पत्नीला वाटतं पतीनं माझ्याप्रमाणे वागावं. बरोबर आहे का नाही? आणि घरातला मालक असतो, त्याला वाटते की सगळ्या घरातल्या फॅमिलीला माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं. बरोबर आहे का नाही? पण हे जग भिन्न स्वरूपाचे. बरोबर का नाही? हे जग कसं आहे? भिन्न आहे महाराज. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे जन, प्रकाराचे तीन. बघा, प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. मग तीन कोणते? का सत्व, रज आणि तम. या प्रकारानं आपण ग्रसित आहो महाराज. कुणी कुणाचं ऐकत नाही. आजकाल सगळ्यांना वाटतं बा सत्ता कोणाला नकोय, सगळ्यांना वाटते आपलं ऐकावं, आपलं ऐकावं. पण ज्या वेळेस भगवान परमात्म्याची भक्ती जगद्गुरु तुकोबराच्या अंतःकरणामध्ये अशी शिरत होती, साधक अवस्थेमध्ये, साधक अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबराच्या अंतःकरणामध्ये भक्ती शिरत होती, तशी तशी एक 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 महाराजांच्या अंतःकरणातली गाठ अशी उकलत उकलत जाऊ लागली. बरोबर आहे का? भगवान परमात्म्याला अंतःकरणामध्ये बसवायचं जर असेल तर आपल्या हृदयाच्या गाठी आम्हाला मोकळ्या कराव्या लागतात बाबा. आमच्या हृदयाच्या गाठी अशा मोकळ्या कराव्या लागतात. तुका मने मोकळे मन, तुका म्हणे मोकळे मन, तुका म्हणे मोकळे मन. हृदयाच्या गाठी कोण बांधते? अरे घरातून हृदयाच्या गाठी बांधणं सुरू होतात. बाळ ज्यावेळेस लहान असतं, आई म्हणते त्याला बघ, आपल्या इकडे काय बहुतांश गुरुढोरं असतात. आई आपल्या बाळाला शिकवते, बघ ती आपली गाय, बघ ती आपली म्हैस आणि बघ ती आपली बकरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा काही हृदयाच्या गाठी आहेत, ह्या घरातून बांधल्या जातात. आणि ज्या वेळेस भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये वस्ती स्थान होतं, एक एक गाठ एक एक गाठ एक एक गाठ सुटत जाते. आणि एक 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 गाठ सुटत गेल्याच्या नंतर दृष्टीमध्ये परिवर्तन होतं. आणि दृष्टीमध्ये परिवर्तन होत असताना साधकाच्या लक्षामध्ये येते की अरे आतापर्यंत आपण जे काही जीवन जगत होतो ते काही वेगळ्या भूमिकेचं होतं. इकडे लक्ष द्या महिला मंडळ, इकडे लक्ष द्या. माऊली मात्या माऊल्या हो, इकडे लक्ष द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. काय तुम्ही माझ्या समोर बसलेले आहेत, तुमची हालविचल झाली की माझं मन विचलित होऊन जातं. म्हणजे आहे त्या भूमिकेकडून ते पलीकडे सरकतं. काय विषय चालला होता आपला? गाठी. गाठी. गाठीच तर लय अवघड आहेत महाराज. गाठी एवढ्या अवघड येतात आणि प्रत्येकाच्या घरी या गाठी येतात आणि सगळे दुःखी आहेत ना त्या गाठीमुळेच येतं. प्रत्येक जण गाठीला धरून बसलेले आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये जे भांडणं चालू आहेत ना त्या गाठीमुळेच चालू आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये गाठ. बरोबर आहे का नाही? आमचे गिरी महाराज सांगू लागले, महाराज मी ज्या घरामध्ये गेलो, आता आलो ज्या घरातून, महाराज लोक सहसा फिरस्तीवर जास्ती असतात आणि फिरस्तीवर 8-8, 10-10 दिवस त्यांचा मुक्काम तिथं असतो. मग सगळ्या लोकांचे स्वभाव गुण धर्म आपल्याला ओळखायला येतात. त्या घरातला करता जो पुरुष आहे ना महाराज, तो करता पुरुष आपल्या सुनेला सुद्धा आवजावं घालत होता. आणि सासूबाई सुद्धा सुनेला आपल्या लेकीसारखी बोलवत होती. मग तिथं गाठी राहिल्या का हो? सोपे. गाठ सोडायची म्हणजे काय?
आपला अहंकार टाकून देणं यालाच गाठ सोडतं. विठ्ठल विठ्ठल आपलं चिंतन वेगळ्या पद्धतीनं जाते. टाइम कमी आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. जगद्गुरु तुकोबराच्या अंतकरणामधली एक एक गाठ अशी निष्ठत गेली आणि जगद्गुरु तुकोबराच्या दृष्टीमध्ये जो काही पहिल्यांदा मी तू पण दिसू लागलं त्यांना, हे जग दुःखानं ग्रसित आहे आणि या जगाचं कल्याण कसं होईल, या जगाचा उद्धार कसा होईल आणि या जगाचं कल्याण मी करीन, असे सुरुवातीला महाराजांच्या अंतःकरणामध्ये गूढ भावना होती. माऊलीने सुद्धा ती भावना प्रकट केली ना. अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंद भरीन तिन्ही लोके. मग तो आनंद कुठं भरल? जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या. प्रत्येक जीवाचं माहेर हे भगवान परमात्मा आहे. बरोबर आहे का नाही? प्रत्येक जीवाचं माहेर घर हे भगवान परमात्मा आहे. नव्हे आम्ही भगवान परमात्म्याचे अंश आहोत. ममैवांशो जीवलोक जीवभूत सनातन. हा बरोबर आहे का नाही? ममैवांशो भगवान परमात्म्यापासून आम्ही भिन्न झालेले आहोत आणि भगवान परमात्म्याकडे मिळण्याची आमची वाटचाल आहे. पण ही भगवान परमात्म्याकडे मिळण्याची जी वाटचाल आहे ती आम्ही विषयातून सुरू केलेली आहे. आपल्याला वाटतं हे सुख पैशातून भेटल, आपल्याला वाटतं हे सुख पत्नीतून भेटल, पत्नीला वाटल पतीतून भेटल, मुलाला वाटतं बापातून भेटल, बापाला वाटतं मुलातून भेटल. पण नाही रे, हे सुख संसारामध्ये सोडल्याच्या नंतर कोणीच कोणाचं नाही. इथं कोणीच कोणाचं नाही महाराज. नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, हरी हरी तुटतील धागे दोरा. जय हो जय हो. हरी हरी तुटतील धागे दोरे. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही. कोण कोणाचं आहे? कोण कोणाचं आहे? अरे बहीण कोणाचा, भाव कोणाचे, कोड गाठ सोडतो. बहीण कोणाचा, जी बहीण आपल्या भावाकडे दिवाळीला मोठ्या उत्साहानं यायची, पण ज्या वेळेस समृद्धीचा महामार्ग तिच्या भावाच्या शेतामधून गेल्या आणि त्या बहिणीचं खरं रूप बाहेर आलं. जी बहीण आपल्या भावाला मोठ्या थाटानं भेटाल याची तीच बहीण कोर्टामध्ये गेली आणि कोर्टामध्ये दावा टाकला. दादा, तुला जो काही 28 लाख रुपयानं जो काही हिसाब जमीन गेलेली आहे त्याच्यामधला अर्धा वाटा बहीण कोणाची, भाव कोणाचा. बर
भाऊ हे भावासाठी तर आपला प्रसिद्ध एवढा भाग हे कुणीच भाऊ कोण असणार नाही. अरे इंच इंच जमिनी करता इंच जमिनी करता काय होतात. उदाहरण आपल्या तालुक्याच आहे, बरोबर आहे का नाही. वाटसर मामा इंच जमिनी करता काय होते हे उदाहरण प्रसिद्ध आहे. इंच जमिनी करता भाऊ भावाला कुऱ्हाडीनं तोडतो, बरोबर आहे. हे गाठी येतात महाराज, ह्या गाठी येतात. माणूस विसरला, काय विसरला, त्याला वाटते आपण या जन्मा पृथ्वीवरती आलो तो आजारामर होणार आहे काय का नो, पण तो विसरला एक ना एक दिवस आपल्याला इथून निघून जायचं आहे. विठाला जगद्गुरु तुकोबराने बघितलं हे जग सर्व काही दुःखानं ग्रसित आहे. आणि जगद्गुरु तुकोबरा ज्यावेळेस साधक अवस्थे होते त्या साधक अवस्थेमध्ये दुःखावरती एक दुष्काळ नावाचा दुष्काळ पडला होता. या जगावरती असंख्य असं संकट आलं होतं, तो म्हणजे एक दुष्काळ. जगद्गुरु तुकोबराचं नेमकं साधक अवस्था आणि त्यावेळेस दुष्काळ पडला. दुष्काळे आटीला दुष्काळे आटिले द्रव्य. ज्या वेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरा साधक अवस्थेमध्ये येते आणि साधक अवस्थेमध्ये भगवान परमात्म्याने अंतःकरणामध्ये वस्तिस्थान केलं. आणि अंतःकरणामध्ये जगद्गुरु तुकोबराच्या भगवान परमात्म्याने वस्तिस्थान केल्याच्या नंतर जेवढे काही खाते जेवढ्यांचं कर्ज महाराजांच्याकडे होतं, म्हणजे जेवढ्या शेतकऱ्यांनी महाराजांकडून कर्ज घेतलं होतं तेवढं कर्ज माफी पहिल्यांदा जगद्गुरु तुकोबरांनी या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची केलेली आहे. बर का केली असेल मग माफी, बरोबर आहे का नाही. का कर्ज वाटून दिलं. साधक अवस्था मी सांगतो, लक्षात ठेवा. आपण अभंगाकडे प्रवेश करतोय. भगवान परमात्म्यानं अंतःकरणामध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर एक एक गाठी निसटून जाते आणि गाठी संपून गेल्याच्या नंतर आमचं जी काही दृष्टी आहे ती दृष्टी बदलून जाते आणि त्याच्यामधला भेद निघून जातो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराच्या अंतःकरणाला समूळ भेद निघून गेला महाराज. आणि समूळ भेद निघून गेल्याच्या नंतर महाराज मग अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ज्या वेळेस भगवंताचं वस्तिस्थान अंतःकरणामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही न देखो अवगुणा,
पापी पवित्र शहाणा आम्ही न देखो अवगुणा. जगद्गुरु तुकोबरायाकडे मग ज्यावेळेस अवगुणी लोक आले, अवगुणी आले, त्यांचा अवगुण महाराजांनी बघितला नाहीये. साधक अवस्थेमध्ये पहिला सांगतो, जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याचं भजन एकांतामध्ये करण्यासाठी जात होते. आणि बहुतांश लोकांच्या अंतःकरणामध्ये दया ही एकांतामध्ये गेल्याच्या नंतर निर्माण होते. बरोबर आहे का नाही? आम्ही लोकांतामध्ये असल्याच्या नंतर लोकांचे गुणदोष आम्हाला दिसतात. आमची दृष्टी कशी होती? गुणदोष दुशीर दोष. हा एखाद्याचा गुण पाहिल्याच्या नंतर त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण होते आणि एखाद्याचा दोष बघितल्याच्या नंतर त्याबद्दल तिरस्कार निर्माण होतो. गुणदोष दुशीर दोष हा अशी भेद दृष्टी निर्माण होते. पण ज्यावेळेस संत एकांतामध्ये जातो, संत एकांतामध्ये गेल्याच्या नंतर जगाचं कल्याण कसं होईल याचा विचार करतो. संत एकांतामध्ये गेल्याच्या नंतर भगवंताचं भजन करतात आणि भगवंताचं भजन अंतःकरणामध्ये शिरल्याच्या नंतर भेद निघून जातो. आणि भेद निघून गेल्याच्या नंतर विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, म्हणजे विश्वाला ज्यानं प्रकट केलेलं आहे तो माझ्या मनामध्ये वस्तिस्थान केलेलं आहे. आणि अवघेची झाले देह ब्रह्म. मग एकांतामध्ये गेल्याच्या नंतर ब्रह्मरच भोगत होते जगद्गुरु तुकोबराय. पण त्याही वेळेस साधूला त्रास देण्याकरता गावामध्ये मंडळी होती, आजही असतात कुठं कुठं गावामध्ये. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय एकांतामध्ये साधना करण्याच्या नंतर गेल्याच्या नंतर गावातल्या काही कुचर मंडळींनी जगद्गुरु तुकोबरायची साधना भंग करण्यासाठी गावातली एक स्त्री, चारित्र्यहीन स्त्री महाराजांकडे पाठवली. आणि महाराजांकडे पाठवल्याच्या नंतर ती सुंदर स्त्री नटून आली महाराजांकडे. नटून आल्याच्या नंतर महाराजांचं भजन चालू होतं. बरोबर आहे का नाही? कृष्ण गोविंद हरे मुरारी, महाराजांचं अखंड भजन चालू होतं महाराज. बरोबर आहे का नाही? संत हे भजनाविन राहत नव्हते, अखंड त्यांचं भजन चालू असायचं. भजन चालू असताना स्त्री महाराजांकडे आली आणि आपल्या घुंगराचा आवाज केला. महाराजांनी डोळे उघडले तर बघते आपल्या समोर स्त्री आहे. आणि महाराजांनी विचारलं, महाराज तुमचा रस्ता इकडे कुठे भटकला? महाराजांनी त्यांना प्रश्न केले की आपण इकडे कसे आलात? त्यावेळेस त्या स्त्रीनं विचार केली, महाराज मला तुम्ही खूप आवडता आणि माझी इच्छा अशी आहे की तुम्ही माझ्या संग संग करावा. साधक अवस्था सांगतो मी तुम्हाला. साधक अवस्थेमध्ये जर साधकाचा पाय घसरला तर तो कायमचा उपडला जातो, कायम तो मुळात सगळं जातो. पण अंतःकरणामध्ये जगद्गुरु तुकोबराच्या भगवंतानं वस्तिस्थान केलं होतं. तिथं महाराजांचा काम निघून गेला होता महाराज. आणि काम निघून गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायानं त्या मातेला सांगितलं, माता आम्ही विष्णुदास तैसे नो हे आना पराविया स्त्री माहुली समान
मानलिया धन कायमेचे अंतःकरणामध्ये साधक अवस्थेमध्ये अंतःकरणामध्ये भगवंतांना आतमध्ये वस्ती स्थान केल्याच्या नंतर महाराजांचे उद्गार निघाले. जायो तू माते न करी साह्यास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे विठाला विठाला हे महाराजांच्या जीवनातला क्रांतिकारी पहिला मुद्दा आहे बरं. क्रांतिकारी पहिला मुद्दा पहिला साधक अवस्थेमध्ये. मग महाराजांनी इथं काय जिंकलं महाराज? काम जिंकला. आता कामाच्या नंतर आहे दुसरा क्रोध. क्रोध हे महाराज क्रोध. क्रोधानं सगळं जग पीडित हे महाराज. क्षणामध्ये क्रोध येतो आणि सर्व संसाराचा धिंगाणा करून जाणारा असा क्रोध हे महाराज. जगद्गुरु तुकोबराय भगवंताचं भजन करता करता महाराजांची प्रसिद्धी गावामध्ये खूप काही वाढली होती. गावामध्ये नव्हे पंचक्रोशीमध्ये महाराजांची प्रसिद्धी गेली आणि जगद्गुरु तुकोबराय आता संत तुकोबराय झाले. आणि संतांची पदवी जगद्गुरु तुकोबरायला मिळाल्याच्या नंतर काही गावातले काही जे असाधू होते साधू होते. गावामध्ये साधू असतात बरोबर आहे का नाही, पण थोडक्यात अलीकडचे साधू असतात. जगद्गुरु तुकोबराय मागून आले. त्यांना वाटते आपल्या नंतर माळकरी झाले आणि यांची कीर्ती दिगंतरी पसरायला लागली. मग गावामध्ये मत्सर सुरू झाला बरोबर आहे का नाही. 2 बुवा 2 आवा आणि 2 जावा यांचं कधीच पटणार नाही महाराज बरोबर आहे का नाही. 2 बुवा जर एक बस स्टँडवर एकमेकाला जर दिसले ना त्याचं पटणारच नाही बरोबर आहे का नाही. पण आता त्याच्यामध्ये उत्क्रांती होत चालली महाराज. जय हरी जय हरी जय हरी. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आणि घरामध्ये 2 जावा कधी पटते का त्यांचं? नाही पटत. तुमच्या घरी माझ्या घरी सगळ्यांच्या घरी तेच खेळ आहे. काहीच पटत नाही महाराज बरोबर आहे का नाही. जगद्गुरु तुकोबराय गावामध्ये प्रत्येक महाराजांचं भजन कधी बनवसं. मग महाराजांचं भजन बंद नव्हतं होत. मग महाराजांची प्रसिद्धी ही दिगंतरी पसरू लागली. आणि महाराजांच्या प्रसिद्धीला गावातला कोण कंटाळला? पाटील होता. पाटलाला मत्सर उत्पन्न झाला महाराजाबद्दल. अरे मी तर गावचा पाटील आहे, गावानं मला जास्त मानायला पाहिजेत का जगद्गुरु तुकोबरायला महाराजांना मानायला पाहिजेत? कारण मी गावचा पाटील आहे. गावचा पाटील आहे. गावातले लोक मला न मानता महाराजांना मानायला लागले. मग आता काय करायचं? महाराजांनी काय मग गावच्या पाटलानं ठरवलं. गावचा पाटील महाराजांच्या घरी गेला आणि महाराजांच्या घरी गेल्याच्या नंतर महाराजाला सांगितलं, महाराज तुम्हाला आता गावामध्ये राहता नाही, तुम्हाला आता गावामध्ये राहता येणार नाही. गावचा पाटील आहे. पण याची तक्रार महाराजांनी पाटलाकडे केली का? याची तक्रार महाराजांनी गावातल्या लोकांकडे केली नाही. याची तक्रार महाराजांनी बायको संग केली नाही, भावाकडे पण केली नाही. भगवान परमात्म्याकडे तक्रार केली. देवा ऐक ना, भगवान परमात्म्याकडे तक्रार केली. काय तक्रार केली? हरी कोपला पाटील गावीचे लोक कोपला पाटील गावीचे लोक कोपला पाटील गावीचे लोक कोपला पाटील गावीचे लोक. आता मज भीक कोण घाली कोण गावातले लोक तपलेत. गावातला पाटील गोपला रे भगवंता, आता मला तुझ्याशिवाय कोण भीक घालणार आहे? गावातला पाटील गावाच्या बाहेर जाण्याची भाषा करतो आणि तुझ्याशिवाय मला आसरा कोण आहे? भगवंताला शरण गेले आणि शरण गेल्याच्या नंतर भगवंताला विनवणी केली. जगद्गुरु गावाचा पाटील गावचा पाटील कोपला. तक्रार कोणाकडे केली? भगवंताकडे. बरोबर आहे का नाही?
कळालं होतं त्यांना या संबंध विश्वाला चालवणारा परमात्मा आहे आणि हे त्याच्या इच्छेनं चालते. मग मला गावातला पाटील काढून द्यायला लागला. हे कोणाच्या इच्छेनं काढून द्यायला लागला? देवाच्या इच्छेनं झालं का नाही? देवाच्या इच्छेनं काढून द्यायला लागला. मग आम्ही न देखो, पाटलाचा अवगुण पाहिला का महाराजांनी? आम्ही न देखो अवगुणा. पाटील पवित्र एका शहाणा हे नाही पाहिलं. आम्ही काय पाहिलं? हा जो पाटील आहे ना, ही पाटलाची इच्छा नाही, ही भगवान परमात्म्याची इच्छा आहे. विठ्ठल दुसरा एक संबंध आहे जगद्गुरु तुकोबरायचे. ज्यावेळेस म्हैस जाण्याचं निमित्त मंबाजीबाच्या शेतामध्ये झालं आणि मंबाजीबाच्या शेतामध्ये म्हैस गेली म्हणून मंबाजीबानं महाराजांवरती भडास काढला. काय भडास काढा? मंबाजीबाल पण मत्सर सुरू झाला होता की महाराजांची कीर्ती दिगंतरे झाली आणि मी हे असून माझा मान भंग झाला. त्यावेळेस मंबाजीबानं काठी घेतली. महाराज मंबाजीबानं काठी घेतली आणि जगद्गुरु तुकोबराय प्रदक्षिणा मारायला गेले आणि प्रदक्षिणा मारायला गेल्याच्या नंतर विठ्ठलाच्या देवळाच्या पाठीमाग मंबाजीबानं जगद्गुरु तुकोबरायला इतकं मारलं, खूप काही मारलं. महाराजांना खूप मारलं. अंतःकरण म्हणजे शरीरावरती संपूर्ण सूज आली. ज्यावेळेस आईसाहेब धावत आल्या आणि आईसाहेब धावत आल्याच्या नंतर आईसाहेबांनी महाराजांना सोडवलं आणि महाराजांना घरी नेलं. महाराजांना घरी नेल्याच्या नंतर महाराज भगवंताचं भजन करत होते. पांडुरंग हरी वासुदेव हरी, बरोबर आहे. पण महाराजांनी तक्रार केली का? हो, नाही केली. आम्ही न देखो अवगुणा. इथं महाराजांना काय जिंकला? क्रोध जिंकला. ऐका ना, तुम्ही आम्ही मोटरसायकलवर जाऊ द्या आणि मोटरसायकलून एखादा माणूस सहज त्याच्या तोंडातली थुंकी आपल्या अंगावरती नाही गाडीवरती पडू द्या. हो, आपण त्याची गाडी अडवतो त्याच्याकडून 250 रुपये घेतो गाडी धुण्याकरता. घेतो का नाही? का? आणि इथं तर यवन अंगावरी तुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. संतांमध्ये ती दया असते. आता दया ते ऐसी, आता दया ते ऐसी कैसी पूर्णचंद्रिका जैसी. हा, पौर्णिमेचा चंद्र उगवल्याच्या नंतर तो प्रकाश सगळ्या ठिकाणी देतो. बरोबर आहे का नाही? सगळ्या ठिकाणी तो पाऊस पडाल्याच्या नंतर तो पाऊस सगळीकडे पडतो. तशी अंतःकरणातली ही तयार झाली. विठ्ठल विठ्ठल डॉक्टर साहेब तुम्ही उभे आल्याच्या नंतर मला धडकी भरलेली. 5 मिनिटात घेतो. हो, महाराजांना गोसाव्यानं मंबाजीबा गोसावीने महाराजाला मारलं. महाराजांच्या अंतःकरणाला क्रोध निघून गेला आणि महाराजांच्या जीवनातला तिसरा क्रांतिकारी टप्पा म्हणजे महाराजांच्या जीवनातला लोभही निघून गेला. ज्यावेळेस महाराजांची दरिद्री, महाराजांच्या भौतिक स्वभावानं जी काही दरिद्री असते संसाराची, दरिद्री म्हणजे थोडक्यात संसारामाची दानादान झालेली, ती दानादान छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती परिस्थिती गेल्याच्या नंतर महाराजांनी महाराजांकरता सोन्याचा नजराणा पाठवला. म्हणजे धन पाठवलं महाराजांकरता. महाराजांकरता धन पाठवलं आणि धन पाठवल्याच्या नंतर सांगितलं, महाराज तुमची खूप काही गरिबी आहे आणि तुमची हे धन घेतल्याच्या नंतर तुमची गरिबी नाहीशी होईल. त्यावेळेस महाराजांचं बोलणं हे, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, 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 माणिक पाषाण खाणे जैसे, माणिक पाषाण खाणे
अंतःकरणातला कामही निघून गेला स्त्रीच्या रूपानं, महाराजांच्या अंतःकरणातला लोभ निघून गेला धनाच्या रूपानं, आणि महाराजांच्या अंतःकरणातला क्रोधही निघून गेला. का? कोपला पाटील गावचे लोक मंबाजीबानं काठीनं मारलं तरी महाराजांना त्यांचा राग आला नाही. उलट संध्याकाळच्या वेळेला महाराजांनी मंबाजीबाचे पाय पकडले आणि कीर्तनाला येण्यासाठी विनवणी केली. विठोबा रखुमाई, हरे 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 विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. अशी समदृष्टी केव्हा होती? समदृष्टी त्यावेळेस होती की आम्ही न देखो अवगुणा, पापी पवित्र शहाणा. आणि कोण पापी आहे कोणता पवित्र आहे हे बघितल्याच्या नंतर कोणीच नाही. हे बघितल्याच्या नंतर महाराज म्हणले, अरे सगळं जग तुझ्या स्वरूपानं नटलेलं आहे भगवान परमात्मा, तुझ्या व्यतिरिक्त कोण नाही. अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. देवा हे जग तुझ्या रूपाने नटलेलं आहे ना, मग मी कुठंच नाही. वंदू भावे करू सेवा. विठाल 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 वंदू भावे करू सेवा. आणि महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात भगवान परमात्मा, मज भक्ती सवे चाड, नेने पाषाण धातवाड. मला भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता आता कोणतं पाषाण पूजायचं काम नाही आणि कोणत्या धातूची पूजा करायचं काम नाही. का? आता मला पाषाणाची गरज नाही आणि धातूची गरज नाही. मला चाड फक्त तुझ्या भक्तीची आहे. आणि तुझी भक्ती कुठं कुठं होती? या चराचरामध्ये तू साठवलेला आहे. आणि कुठं कशाने तुझी आंघोळ घालू? भगवंताची भक्ती मी कशाने करू? बरोबर आहे का नाही? देवाची पूजा आपण कशाने करू? उदकाने नाहू तरी ते तुझे, उदकाने नाहू तरी ते तुझे स्वरूप. बरोबर आहे का नाही? म्हणजे देवाला जर आंघोळ घालायला गेलो तर त्याचं स्वरूप आहे. मग आपण भगवंताची भक्ती कशाने करू शकतो? मज नेने धातू पाषाण आड. हे भगवंता तुझी भक्ती करण्यासाठी आता माझ्याजवळ पाषाण नाही, धातू आड नाही, कारण तू समग्र ठिकाणी तू व्याप. बरोबर आहे का नाही? आणि शेळीचं गोमूत्र प्या आवडते का? शेळीचं गोमूत्र, मी गोमूत्र शेळीचं का म्हणलो, बरेचशा व्याधी त्या गोमूत्रांना नाहीसे होतात असे वैद्यकीय सांगतात. बरं चुकीचं माना का? विठाल विठाल हरे विठाल हरे विठाल. साधक म्हणला तुम्हाला अमृत जसं घ्या वाटतं, मन ऐका. जर भगवान परमात्मा तुमच्या समोर प्रकट झाला आणि भगवान परमात्मा प्रकट झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्यानं जर सांगितलं, भगवान महाराज तुम्ही विष देवासाठी घेणार का? त्यावेळेस महाराजांचे उद्गार आहेत शेवटच्या चरणात. तुका मन घोटी, 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 तुका मन घोटी. विषामृत तुझ्यासाठी तुझ्यासाठी विषामृत तुझ्यासाठी अवघे रूपी तुझी देवा, अवघे रूपे तुझी देवा, तुझी देवा, तुझी देवा, अवघे रूपे 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 तुझी देवा. तू भावे हरी हरी
वा, कलाकाराला दाद दिलीच पाहिजेत. साधकाने सांगितलं महाराज ऐका ना, तुमच्या समोर आम्ही तर अमृत ठेवलं पण तुमची विष घेण्याची तयारी आहे का? त्यावेळेस महाराज म्हणतात तुका मने घोटी विष अमृत तुझेसाठी भगवंता. अरे तुझ्यासाठी अमृत काय, मी विष सुद्धा प्यायला तयार आहे. का? त्या विषामध्ये सुद्धा तुझं स्वरूप नटलेलं आहे. बरोबर आहे. अवघी रूपे तुझी देवा वंदू भावे करू सेवा ज्ञानेश्वर.